मला बोलला की आई माझ्यासाठी एक उंडा ठेव। वाह 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 वाह, इधर दिखा बेटा, और तू बस लीजिए। मिसेस टेक्स्चर पाहू शकतो तुम्ही, खूप भिजलेला आहे बिचारा पावसात। खा, आणि पावसात पूर्ण भिजून गेले। नाही, प्रोजेक्ट साठी तयारी करा। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि ॲज युजल मी आता स्वयंपाक करत आहे। आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे मिसळ आणि चपाती। मिसळ पावभाजी, मिसळ आणि चपाती करत आहे। हे बघा, इथं मिसळीचा मसाला भाजून ठेवलेला आहे मी, आणि या मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, खोबरं घातलेलं आहे आणि छान परतून ठेवलेलं आहे। आणि आता मसाला थंड सुद्धा झालेला आहे, वाटून घेते आणि मिसळ करते आणि नंतर मग चपात्या लाटते। हे बघा, मी चपात्या करत होते तेवढा कावळे मामा आलेले आहेत। अंजी खा काय शेव खा, शेव काय नाही खाता। आता तुमच्या समोर मी त्याला चपाती भरवते, बघा चपाती खात होता। त्याला शेव दिसली ना, आता चपाती आणते अगोदर, थांबा। मस्त तूप लावलेली चपाती, इकडे या 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 या। त्याला खायची नाही चपाती, खूप नाटकी आहे बघा कसं ओरडतोय। या खाली, या शेव देते, या या ये बाबा, या या या। ठेवली आता शेव, खा खा, आता ठेवली शेव, हा ना। हा, हे बघा आला शेव खायला, बरोबर येतो, चपाती नाही खात। आता ही चपाती मी चिमण्यांसाठी तुकडे करून ठेवते बारीक। खा बाबा खा खा, मनाय मना मना। हा, कावळा जेन झेड कोणाची म्हणतात, कावळा जेन झेड आहे। बघा, चिमणी पण आली होती, त्या झाडावर बसलेली आहे बघा, किती सुंदर चिमणी दिसती। दिसणार ते, इकडे इकडे इकडून येत, झूम कर, झूम कर यो। अरे दिसत नाही, खाली बसली, थोडीशी खाली गी। हा, दिसली दिसली। ये चिमणे, तू पण ये, खा 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 बाबा, खा खा, तुला काय हवंय ते खा, खा आता, खा खा। तो शेव शेवच खातो, खा, बघतोय मनाकडे, मला व्हिडिओ काढतोय ना। खा खा, मना आहे, मना मना। या 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 चिमणे, ये तू पण, गिरट्या मारते नुसती। चला, त्यांना खाऊ द्या निवांत। हे बघा, मिसळ तयार झालेली आहे। आता थोडीशी कोथिंबीर सोडते याच्यावरून। चलो, अभी गॅस बंद कर देती हूँ। बाकी या इथं म्हणा स्वतःसाठी एक लच्छा पराठा बनवत आहे। मला बोलला की आई माझ्यासाठी एक उंडा ठेव, मी ठेवलेला, तर त्याच्यापासून हा लच्छा पराठा बनवत आहे। कुठल्या पद्धतीने बनवते रे बाळा, ये क्या है बेटा, हट जाती हूँ मैं, लेकिन हे बघा शिरा पाडलेले आहेत आणि आता तूप लावत आहे सगळ्या चपातीला, सॉरी पराठ्याला, त्याचे पराठे। मसाला टाकायचा किंवा कोथिंबीर मी थोडीशी सोडते। कोथिंबीर माझ्या हाताला चिटकलेली होती रे, मी सीट टाकलेली। करियो जल्दी से, खाना खाना आहे। अरे हे बांधलं तू, त्याचं काय म्हणतात त्याला, ते एक गाठोडं बांधलं। देखती अभी लेयर्स आते के लाटायचा, लाट आता सर। पता नहीं मुझे बेटा, तू कैसा कर रहा है। पहिल्यांदा बनवत आहे चपाती, एक पराठा। नाही तो म्हणा बनात आहे सब्जिया, लेकिन चपाती पराठा बनवत नाही कधी, आज बनवत आहे म्हणा। अरे आरामात आरामात, बापरे, सगळीकडे पीठच पीठ झालेलं आहे किचन ओट्यावरती, काही बोले। हे बघा, हा, परीक्षा काय म्हणतो, प्रॅक्टिसला असं होणारच, प्रॅक्टिस। ओ भाई साहब, एकदम शेफ के जैसा बेल रहा है तू। हे बघा, वाह क्या ही स्टाइल है बेटे का मेरे, प्यार से प्यार से। पातळ झालं रे पीठ, हा ना, ते शेवटचा उंडा होता ना, शेवटचा पिठाचा गोळा होता, त्यामुळं फोल्ड तर दिसत पण नाही मला। लेयर्स रे गायब झाल्या, लेयर्स गायब झाले मला। अरे काय आई यार, दिसतात दिसतात, थोडेसे लेयर्स दिसतात। नाही ना, तूप जरा जास्त लावलं मला तुम्हाला। किचन ओट्याचे हाल माझ्या असे झालेले आहेत। हो म्हणा, तू साफ करणार आहे का? चल हे बघा,
दादू येऊन थांबलेला आहे. तुला पण लच्छा पराठा खायचा होता का? दादू देख रहा है, माना पहली बार पराठा बना रहा है. बघू बघू, वाह भाई वाह वाह वाह, इधर दिखा बेटा. एकदम एक्सपर्ट शेफ सारखा पराठा बनवलेला आहे मनाने. अरे मारो मत, सवेरे सवेरे झगड़े मत करो, जल्दी जल्दी जल्दी. ये बघा. तूप लावायला तूप अरे नाही अरे अरे राहिलं. सो बॅड. आहे ना दुसरा डबा घे, दुसरा डबा घे. दुसरा डबा दे रे. त्याला तव्यात टाकता नाही आलं. हा, ते नव्हतं एवढं नाही टाक. जाणे दो. बनाया तो सही. पहिल्यांदा मनाने माझा लच्छा पराठा बनवलेला आहे आयुष्यात, पहिल्यांदा. हा, पलटू का? हा पलट, नाही. पलटो पलटो पलटो, प्यार से आराम से. ओ भाई साहब ठीक है, चलो बना ही लिया. घी लगाओ मस्त सा और खाना खाते हैं आपण. बघा गिर गाईचं तूप आहे हे. डबा दाखवतो मला उडून. खुल नाही रहा दादू, खोल दे. दादूच्या आवडीच तूप आलेलं आहे हे बघा, गिर गाईचं तूप. तूप ये लो बेटा. हे डबा दे ती. भारी आहे ना, एवढं तूप बस. दे. लीजिए, चांगले. लगा लो अभी चपाती को, मैदा नाही, पराठे को. फायनली मनाने बनवलेला लच्छा पराठा तयार झालेला आहे. ते इथनं तुटलं. हा छान झालं, एकदम आता खरपूस ह्याला मी भाजलेला असं आहे. असं केलं ना, हा. हा हा. तर त्याची लेस येते. मी क्या करने वाला है? नाही काय रे. झाली रे यार. मिशन अनसक्सेस. म्हणजे थोडं तरी आहे मला वाटतं. ठीक आहे बाळा, छान छान बनवला माझ्या लेकरांनी लच्छा पराठा. खूप छान. एक दिवशी ना थोडस घटसर पीठ मळ आणि त्याचा बनव लच्छा पराठा. लच्छा पराठे ठीक असा. आहे, चलो 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 खाना खाते. Oh, yes. चलो भाई हे खाना बघा. खाते. मी तुम्हाला सांगतो हे पीठ पातळ होतं म्हणून बनलेलं नाही. हा व्यवस्थित बनलेलं. तर जरा घट्ट असतं तूप लाव. ठीक आहे, चलो खाना खाते अभी. हे बघा मिसळचं टेक्स्चर पाहू शकतो तुम्ही. तर्रीदार मिसळ आणि घट्ट पण आहे. थोडीशी घटसर केलेली आहे. बरोबर आहे. झालेली आहे शिजून शिजून. चपाती बरोबर घट्टच खायला लागते. आजी वा वाय वा, किती खमंग वास येत आहे मिसळीचा. हो ना मला. 100%. दादू बघ, दादू मला नुसते टोमणे मारत असतो. हे नाही बनवत, ते नाही बनवत. वेगळे पदार्थ बनवत जा. पहिला तर अगोदर बनवत होती, आता नाही बनवत. ऐसा करता रहता है. प्रेम नाही राहिला आजकाल. हे राम, फिर कलियुग आहे ना, कलयुग. माँ का प्यार की माँ का प्यार होता है, वो कम ज्यादा नहीं होता. अन्नात दिसत कमी नाही प्रेम, होत, जास्त होत. अन्नामध्ये दिसत प्रेम. अरे आजकाल मला वेळ मिळत नाही, आम्हाला जावं लागतं. पेटी वाजवते, ग्लास पेटी वाजवते, या पेटीच खूप काम बनवते आहे. डायरेक्ट दुसऱ्या. लच्छा पराठा आमच्या तिघांना थोडा थोडा पाठवून घेते मी. बघा तुकडे तुकडे होत ते का नाही. आता तुकडे म्हणजे उसके लेयर्स पड रहे क्या नहीं. हाँ जी, अच्छे से लेयर्स पड़ गए हैं. चला हे थोडा बघा. कांदा पण घेते असा. मित्रांनो मी बारीक चिरून फर्स्ट टाकलंय. टाइम ट्राय केले म्हणून असं बनलंय. हाँ जी. जरा प्रॅक्टिस होऊ द्या. हाँ. तुम्हाला एकदम बादशाह रेसिपी देतो. ओ लीजिए बेटा. खतरनाक. ठेवा ठेवा ठेवा. खतरनाक झालंय का? चलो खा लेते हम. माझं लच्छा पराठा ट्राय कर पहिला. हो. अडम ब्रह्मारसं विष्णु भक्तदेव जनार्दनम् एवं न दोषोणालिपते. अबे ले. जय श्री कृष्ण भगवान. चलो लच्छा पराठा पहले टेस्ट करते हैं. वाह क्या ही स्वाद है, अप्रतिम. मिसळ पण खूप टेस्ट झालेला आहे आणि लच्छा पराठा पण खूप टेस्ट क्रंच झालेला आहे एकदम. हे 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 हे. खूप छान. बा धन्यवादम. बाकी बाहेर कंटिन्यू पाऊस आहे ना, त्याच्यामुळे घरात थोडासा अंधार अंधार आलाय अंधार. क्या कर सकते हैं, बारिश के दिन है. आणि पुण्यामध्ये तर नेहमी पाऊस असतो, वर्षभर पाऊस पडल्यासारखा पडत असतो. चलो खा लो बेटा. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर दादू लागलेला आहे त्याचं काम करायला, झाडू मारत आहे. आणि हे बघा बिचारा कावळा पावसामध्ये भिजत थांबलेला आहे फांदीवरती. हांजी
ए कावळा, का भिजतोय पावसात? वो कावळा नाही, इताची का वाहन आहे वो. इताची का वाहन? बरोबर. पता नाही क्या आहे. वाहन आहे का नाही तो? रिमझिम पाऊस सारखा चालू आहे. मग अरे हा सॉरी, इताचीच आहे. म्हणजे बाकी इथं आता मनाने पुन्हा शेव ठेवलेली आहे, ओरडत होता म्हणून, है ना बा? आणि बघा इथं फ्लावर, वाव, किती सुंदर फुल आलेलं आहे. हे फुल आहे लाजुळ्याचं. लाजाळूचं. हे बघा लाजाळू प्लांट, लाजाळूचं वेल. याला खूप काटे असतात आणि फुल लवकर कोमजत नाही, असंच राहतं 2-4 दिवस. ए लाजले 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 पानं कशी लाजतात. बाकी मी सुद्धा भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे. हे बघा चकाचक चमकत आहे किचन ओटा. बाहेर आभाळ आल्यामुळे घरात अंधार दिसत आहे. क्या ही कर सकते हे, असा अंधार दिसत आहे. बाकी मी आता हार्मोनियम क्लासला चाललेली आहे. गेले नसते तसे, कारण बाहेर कंटिन्यू पाऊस आहे. पण आज आम्हाला हार्मोनियम क्लासमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. गुरुपौर्णिमे दिवशी आम्हाला हार्मोनियम शिकवणाऱ्या गुरु त्यांच्या गुरुला भेटायला गेलेल्या, म्हणून आम्ही आज ठरवलं की आज गुरुपौर्णिमा साजरी करायची क्लासमध्ये, हार्मोनियम क्लासमध्ये. आता जाऊन येते, कदाचित मला घरी यायला 4-4:30 वाजतील. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी हार्मोनियम क्लासवरून मगाशी चाललेले आणि पावसात पूर्ण भिजून गेले, त्याच्यामुळे मी कपडे बदललेले आहेत. बाकी आमचा गुरुपौर्णिमेचा उत्सव पण चांगल्या प्रकारे साजरा झालेला आहे. आणि आता मला एवढी थंडी वाजत आहे की मी माझ्यासाठी आता गवती चहा आणि अद्रकचा चहा उकळायला ठेवलेला आहे. या पॅनमध्ये चहा उकळत आहे आणि 1 लवंग पण घातलेली आहे. काय करायचं, मला खूप थंडी वाजत आहे. तशी मला वात असल्यामुळं अधिकच थंडी वाजते. बाकी या इथे मना मस्त झोपलेला आहे आणि बघा कपडे सुकले नाहीत, तर चिरंजीवने असे खुर्च्यावर कपडे वाळायला टाकलेले आहेत. क्या ही करे, कारण बाहेर कंटिन्यू पाऊस आहे. बापरे, भयंकर पाऊस आहे. बघा दिखाती हूँ आपको, बारिश के हाल बेहाल कर दिया अभी बारिश ने. बघा असाच पाऊस आहे. तसाही 2 दिवस नाशिक आणि पुण्याला अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. अजून किती पडणार आहे काय माहीत पाऊस. खूप पाऊस झालेला आहे आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण तर 100% भरलेलं सुद्धा आहे. पुण्यातील धरणातूनच पाणी जातं उजनी धरणामध्ये, त्याच्यामुळे 100% भरलेलं आहे यावर्षी उजनी धरण. पावसामुळे घरामध्ये अंधकार पसरलेला आहे. दादू इथे गेम खेळत आहे. हांजी, आज सुट्टी दी कॉलेज को. अतिवृष्टीमुळे सुट्टी दिली का तुला? प्रोजेक्ट डे तुझा कधी आहे मग? प्रोजेक्ट कधी बनवणार आहेस? नाही, प्रोजेक्ट साठी तयारी करा, त्यासाठी अभी ये गेम खेल रहा है लबाड बच्चा. प्रोजेक्ट करेंगे ना. ठीक आहे बेटा, करियो. बिचारा कावळा सुद्धा पावसामध्ये भिजून आलेला आहे. हे बघा कसा भिजलेला आहे. कुठं जात असतील असल्या पावसात पशु पक्षी. अंजी खायची शेव, थांब आणते आम्ही, थांब आणते. हे घे बाबा, ये खाली, ये खाली, ये या. हे बघा किती भिजलेला आहे कावळा, खूप भिजलेला आहे बिचारा पावसात. खा खा खा. सारखे येतात ना, म्हणून मी ना थोडी थोडी शेव ठेवत असते. खा. हे बघा आता 2-3 साळुंक्या पण आलेल्या, त्यांना पण शेव आवडते, त्यांच्यासाठी पुन्हा शेव ठेवलेली आहे. आणि ही चपाती चिमण्यांसाठी. या. हे बघा त्या नारळाच्या फांदीवर बसलेल्या आहेत साळुंक्या. चला, रिमझिम पावसात गरमागरम अद्रक आणि गवती चहायुक्त चहा पिण्याचा आनंद घेते. मस्त पावसासमोर उभे राहून चहा पिते. टेस्टी झालाय चहा. चला, गरमागरम चहा तर पिऊन झालेला आहे. बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.